तर चिऊताई दार उघडेल पण तुमचा निधी येणार नाही योजनेच्या निधीवरून मुनगंटीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या निधीवरून सरकारवर तोफ डागली आहे। भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना घरकुल मंजूर आहे, त्यांचे पैसे दिले जात नाही। एक हप्ता दिला की दुसरा हप्ता येण्यासाठी चातक पक्षांनी सुद्धा वाट जेवढी पाहत नसेल त्यापेक्षा जास्त वाट पाहावी लागते। आणि ही योजना मंत्री महोदय, कापूस कोंड्याच्या गोष्ट संपेल पण तुमचा निधी येत नाही। बिरबलाची खिचडी शिजेल पण तुमचा निधी येत नाही। चिऊताईची कथा संपेल, दरवाजा उघडला जाईल पण तुमचा निधी येत नाही। मला तुमच्याकडून स्पष्ट आश्वासन पाहिजे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, खरं तर हे मुनगंटीवार यांचं तिसरं ते चौथं विधान आहे। त्यांनी त्यांच्याच पक्षाला घरचा आहेर दिलेला आहे। भाजप सत्तेमध्ये आहे। खरं तर भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे, मात्र यांचं जे विधान आहे मुनगंटीवारांचं, या विधानावरून ते पक्ष शिस्त मोडतात असा सुद्धा सूर समोर आलेला आहे। यावर भाजपाच्या इतर नेत्यांचे काही विधान समोर आलेत का? नक्कीच जगदीश, आपण बघितलं नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आणि हिवाळी अधिवेशनाच्या 5व्या दिवशी आपण बघितलं विरोधक हे आक्रमक भूमिका घेत आहेत, पण विरोधकांपेक्षा जास्त आक्रमक आपण बघितलं तर ह्या अधिवेशनामध्ये ते सत्ताधारी हे दिसून येत आहेत आणि त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार हे आता आक्रमक झालेले आहेत। आणि आपण बघितलं सातत्याने विरोधक हे बोलत आहेत की निधी मिळत नाही, पण आता सत्ताधारी या ठिकाणी बोलू लागले आहेत की निधी मिळत नाहीये। आणि याच वेळी लक्षवेधी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडनं उपस्थित केलेली होती आणि त्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या निधीवरून या ठिकाणी तोफ दागलेली आहे आणि आक्रमक भूमिका या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेली आहे। आणि आपण बघितलं तर चंद्रपूरमध्ये या योजनेचे निधी हा मिळालेलाच नाही आहे असा देखील दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे। आणि आपण बघितलं 2011 साली या योजनेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं हे नाव देण्यात आलेलं होतं आणि याची निधी आपण बघितलं तर 70,000वरून आता 1,20,000 पर्यंत गेलेला आहे। आणि आपण बघितलं हा निधी अद्यापही त्या योजनेसाठी मिळालेला नाही आहे आणि प्रत्येक आपण बघितलं ही योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ही करण्यात आलेली होती। आणि आपण बघितलं याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं नाव देण्यात आलेलं होतं, पण याचा निधी आपण या ठिकाणी बघितलं तर मिळालेला नाही आहे। पहिला निधी हा मिळाला तर दुसरा निधी हा कधी त्याची वाट पूर्णपणे पाहावी लागत असते असा पूर्ण त्यांनी दावा हा सभागृहामध्ये केला होता। आणि आपण बघितलं सातत्याने विरोधक हे देखील या ठिकाणी बोलत आहेत, पण आता सत्ताधारी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे आणि सत्ताधारी स्वतः या ठिकाणी आता बोलू लागले आहेत की निधी हा देखील या ठिकाणी मिळत नाही। त्यामुळे आता सरकार यावरती कशा प्रकारे बघणार आहे, कशा प्रकारे निर्णय घेणार आहे हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आपण या ठिकाणी बघितलं तर विरोधकांपेक्षा या अधिवेशनामध्ये सर्वात जास्त आक्रमक भूमिका ज्यांनी घेतली ती आहे सत्ताधारी यांनी। ठीक आहे मनोज, तुम्ही असेच जोडलेले राहा।